नमस्कार कास्तकार बांधवांनो, आता माझी शेतीच्या एका नवीन व्हिडिओमध्ये मी उदय लाड सर्व कास्तकार बांधवांचे करतो या ठिकाणी मनापासून खूप खूप स्वागत। कास्तकार बांधवांनो, आता आपल्या सर्वांसाठी सध्याच्या कंडिशनचा हा लाख मोलाचा व्हिडिओ की एप्रिल महिन्यात आता देशांतर्गत बाजारामध्ये 100% वाढणार या ठिकाणी कापसाचे बाजारभाव। सध्याच्या कंडिशनचा हा लाख मोलाचा व्हिडिओ की एप्रिल महिन्यात आता देशांतर्गत बाजारामध्ये 100% वाढणार या ठिकाणी कापसाचे बाजारभाव। पण एप्रिल महिन्यात आता देशांतर्गत बाजारामध्ये मग असं काय घडणार की ज्याच्यामुळे आता एप्रिल महिन्यात देशांतर्गत बाजारामध्ये 100% वाढणार या ठिकाणी कापसाचे बाजारभाव। या महत्त्वाच्या प्रश्नाचं जर आपल्यासारख्या सामान्य कापूस उत्पादक कास्तकार बांधवांना जाणून घ्यायचं असेल सविस्तर व अचूक उत्तर, तर आपण सर्वांनी आता व्हिडिओ सुरुवातीपासून या ठिकाणी शेवटपर्यंत पाहायलाच हवा। आणि व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत असताना आपल्या सर्वांना व्हिडिओ मनापासून आवडला तर जरूर व्हिडिओला लाईक करा। इतर कास्तकार बांधवांपर्यंत व्हिडिओ पाठविण्यासाठी जरूर व्हिडिओला या ठिकाणी शेअर करा व सबस्क्राईब करून जरूर नोटिफिकेशन बेलला ऑल करा। यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपल्या सर्वांना या ठिकाणी सतत मिळत राहतो। कास्तकार बांधवांनो, आपल्या सर्वांसाठी सध्याच्या कंडिशनचा हा लाख मोलाचा व्हिडिओ की एप्रिल महिन्यात आता देशांतर्गत बाजारामध्ये 100% वाढणार या ठिकाणी कापसाचे बाजारभाव। पण एप्रिल महिन्यात आता देशांतर्गत बाजारामध्ये असं काय घडणार की ज्याच्यामुळे आता एप्रिल महिन्यात देशांतर्गत बाजारामध्ये 100% वाढणार या ठिकाणी कापसाचे बाजारभाव। मग एप्रिल महिन्यात या तेजीमध्ये अखेर कापसाचा बाजारभाव हा कुठून कुठपर्यंत पोहोचणार, या तेजीमध्ये मग आपण कापसाची विक्री ही एप्रिल महिन्यात करायची अथवा नाही, या महत्त्वाच्या प्रश्नांची चला अचूक उत्तरे जाणून घेऊयात। यासाठी सध्या देशांतर्गत व आंतरराष्ट्रीय बाजारात असणारी कापसाची दर पातळी, देशांतर्गत व आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये असणारी कापसाची मागणी पुरवठ्याची स्थिती, या सर्वांचा एप्रिल महिन्यात कापसाच्या भावावरती होऊ घातलेला परिणाम व अशी कोणती घडामोड घडणार आहे की ज्याच्यामुळे एप्रिल महिन्यात देशांतर्गत बाजारामध्ये कापसाचा भाव हा 100% वाढणार, हे सगळं आता समजून घेऊया। जर आंतरराष्ट्रीय बाजाराचा विचार केला तर आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये सध्या कापसाची दर पातळी ही आपल्याला 66 सेंटच्या दरम्यान दिसते। आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये आपल्याला एप्रिल महिन्यात कापसाच्या भावात खूप जास्त तेजी येण्याची शक्यता दिसणार नाही आणि कापसाची बाजारभाव पातळी 66 सेंटच्या आसपास दिसण्याची शक्यता व्यक्त केल्या जात आहे। म्हणजे आंतरराष्ट्रीय बाजारातून देशातील कापसाच्या भावात सुधारणा होईल याची कसल्याही प्रकारची सुतराम शक्यता नाही, हे लक्षात घ्या। म्हणजे जे काही घडणार आहे ते देशातील बाजारात घडणार आहे। मग देशात काय घडणार आहे तर लक्षात घ्या, एप्रिल महिन्यात देशातील कापसाची विक्री ही प्रचंड घटणार आहे। दुसरीकडे भारतातून चीनला कापसाची निर्यात मोठ्या प्रमाणात होणार, यामागचं कारण सांगतो अमेरिका आणि चीन या दोन देशांमधील टॅरिफ वॉर, ज्यामुळे अमेरिकेतून येणाऱ्या ॲग्री कमोडिटीजवरती चीननं 15% टॅरिफ वाढवला आहे। यामुळे चीनला कापूस हा आता या ठिकाणी त्यांच्या देशामध्ये महाग पडतोय, त्यामुळे त्याला एक ऑप्शन व पर्याय म्हणून चीन आता भारताकडून कापसाची आयात मोठ्या प्रमाणात करणार। तर या महत्त्वाच्या दोन गोष्टीमुळे की बाबा एकीकडे चीनमुळे मागणी वाढणार तर दुसरीकडे भारतामधील कापसाची विक्री कमी होत चालली, तर या दोन गोष्टीमुळे मागणी पुरवठ्यात तफावत निर्माण होणार आणि ही तफावत कुठेतरी कापसाच्या भावाला 100% आधार देणार आणि यामुळं एप्रिल महिन्यात देशांतर्गत बाजारामध्ये कापसाचा भाव हा 100% वाढणार, असं आहे जाणकारांचं इथं स्पष्ट मत। आता प्रश्न पडतोय विक्रीचा, तर तुम्हाला सांगतोय एप्रिल महिना हा चांगलाच असणार आहे। सध्या जो भाव 7000 ते 7400 दरम्यान आहे, याच्यामध्ये सुधारणा होऊन भाव पातळी 7500 पार एप्रिल महिन्यात जाण्याची आहे दाट शक्यता। यामुळं मला वाटते 7500च्या वर भावाला की तिथं आपण 50% कापूस विक्री करून टाकायला हरकत नाही, कारण पुन्हा पावसाळ्यात या ठिकाणी आपल्याला कापूस साठवायला अडचण येऊ शकते आणि भविष्य एवढं पण तेजीचं नाही की जे 8000 पार जाऊ शकेल।
भविष्यात देशातील बाजारात आता कापसाची बाजारभाव पातळी ही कशी राहणार याबद्दल अधिक अचूक माहिती जाणून घेण्यासाठी पाहत राहा आवडते यूट्यूब चॅनल माझी शेती. मला वाटते व्हिडिओ आवडलाच असणार. लाईक करा, इतर कास्तकार बांधवांपर्यंत पाठवण्यासाठी नक्की शेअर करा व सबस्क्राईब करून जरूर नोटिफिकेशन बेलला ऑल करा. यामुळे येणार प्रत्येक व्हिडिओ आपल्याला सतत मिळत राहतो. तर कास्तकार बांधवांनो, अशाच एका नवीन व्हिडिओ मी आपला मित्र उद्याला आपल्या सर्वांना आवडते यूट्यूब चॅनल माझी शेतीवर मिळत राहील. तोपर्यंत माझ्या प्रत्येक शेतकरी मित्राच्या आणि कास्तकार बांधवाच्या आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप आभार.